हॅलो गाईज, माझं नाव रोहित. आज आम्ही चाललो आहे रुपीन पास ट्रेकला. तो एक हिमाचल प्रदेशमधला एक क्रॉसओव्हर ट्रेक आहे. आज डे 1 आहे त्याचा. तर आज आम्ही शिमलामधून एक बेस विलेज आहे मावटा म्हणून, तिकडे चाललो आहे. टोटल एक 9-10 तासांचा ड्राईव्ह असेल. त्यामध्ये आपलं हाय माउंटन पास पण कवर होईल. त्याचं नाव काहीतरी चांचल पास म्हणून आहे. तर ठीक आहे, आता मध्ये आपण जर्नीमध्ये बघूयात कुठे कुठे काय काय बघायला भेटते. फोटो काढायची. आता मध्ये एक वॉटर ब्रेकसाठी गाडी थांबली. या साईडला ऊन ब्लॅक ब्लॅक. आता आम्ही गाडी थांबली आता एक ब्रेकसाठी. आम्ही दोघे जण वाकलेले माणसं भाई जय नाव आहे का तुमचं दोघं? सध्या आम्ही लंचसाठी थांबलो इथे. खूप खूप सुंदर वेदर आहे आणि म्हणजे आत्ताच पाऊस पडून गेला त्यामुळे ते आता उघडत चालल्यामुळे अजून सुंदर होतं. आणि ते लोकेशन बघा. आणि हे आहे आमचं जे रेस्टॉरंट होतं ते. आणि आत्ताच आम्हाला एक आमच्या ड्रायव्हर काकांनी सांगितलं इथे जे हाच रोड मागे एक हाय माउंटन पास आपण क्रॉस करणार. त्या पासचं नाव आहे चांसल पास. त्याची हाईट गुगल जर केलं काहीतरी 3750 मीटरवर आहे. पण आता जवळजवळ रुहरू गावापासून 80 किलोमीटरचा पूर्ण कच्चा रस्ता आहे. तो 80 किलोमीटर क्रॉस करायला आम्हाला नाही म्हटलं तरी एक 5 तास लागले. 5 तास. पण तो 5 तास आमची पूर्ण वाट लागली. पण जो वरती आल्यावर जो व्ह्यू भेटतो ना तो वरती. आत्ता आम्ही आलो एक चांसल पास म्हणून. त्याची हाईट आहे समुद्रसपाटीपासून 3750 मीटर. आता फीटमध्ये तर मला माहीत नाही, बघावं लागेल. गुगल करून बघूया आपण नंतर, किंवा तुम्हीच बघून घ्या. इकडून आम्हाला अजून 2.5 तास लागेल. तोपर्यंत काही इथलेच शॉट्स बघूयात आपण. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे आपला दुसरा दिवस, जो की आहे आपण बावटा बेस कॅम्पवरती. त्याची हाईट आहे 7700 फीट. आणि जसं बघू शकता आपण, आज आपला इथून दुसरा दिवस आहे. इथून आपण जाणार आहे आता जाखासाठी, ज्याची हाईट आहे 9000 फूट. आणि समोरचा व्ह्यू पण आपण बघू शकता. एकदम छान व्ह्यू आहे सकाळचा. मस्त सनराईज झालेला आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:30. आणि इथून आपण आता थोड्याच वेळात म्हणजे 9 वाजता निघणार आहे जाखासाठी, जे की इथून आहे आय थिंक 4 ते 5 किलोमीटरचा जो ट्रेक असणार आहे तो आपला. आणि आज कमीत कमी 2700 फुटांनी आपली जी हाईट आहे ते अल्टिट्यूड गेन होणार आहे. आणि आत्ता आपण 7700 फुटावरती आहे. पण ते सगळं जाऊ दे. पण तुम्ही याचं बोलणं ऐकून बघू शकता. हा वकील आहे, बोलण्यातून दिसून येतं. आता आम्ही जाणार जाखा विलेजसाठी. पण इकडून आता जवळजवळ 3-4 किलोमीटरमध्ये आमचं 2700 फूट हाईट गेन होणार आहे. त्यामुळे पूर्ण जी आता जे काही क्लाइंब असेल तो पूर्ण स्टीप असेल स्टार्टिंगपासूनच. आता इथे गावातून बाहेर पडताना तरी असेल नीट, पण ठीक आहे, आता बघूयात.
आणि आता अधूनमधून तुम्हाला थोडं कलर शिफ्ट किंवा व्ह्यूइंग अँगलमध्ये थोडं चेंज दिसेल, कारण की अधूनमधून आपला ॲक्शन कॅमेरा आणि मोबाईलमध्ये स्विच करेल. आता आम्ही आमच्या कॅम्पसाईटवरून निघालो आहे, म्हणजे कॅम्पसाईट नाही, होमस्टे होता इथे बावटा विलेजमध्ये. तर रात्री काही शूट केलं नव्हतं येताना, आम्ही याच ट्रेननी चालत आलो होतो. ही जी मागे ट्रेन दिसते त्याच. पण आता जेव्हा सकाळी उजाडल्यावर दिसतंय इथे सगळं खूप सुंदर दिसतंय. खाली पूर्ण व्हॅलीमधून नदी वाहते. आय गेस ही रुपेन नदीच असेल. त्याच रुपेन नदीच्या कडेकडे आम्हाला रुपेन पासपर्यंत पोहोचायचं आहे. तर इकडे बॅक साईडला व्ह्यू बघा. आता तरी उतार आहे त्यामुळे काही वाटत नाही आहे, पण ॲक्च्युअल चढ आता मेन रोड काल जिथं आम्हाला ड्रॉप केला होता तिथून परत चढ आहे चालू. नाही म्हण. बाय बाय. लास्ट ये दुई आता पोल काढायला लागतोय. इथून पुढे पूर्ण चढ आहे गावापर्यंत. आम्ही त्या नदीपाशी होतो, तिथून आता वरती चढतोय. सगळं साईडला बघितलं ना तिकडं छान वाटतं, पण इकडं समोर बघितलं की पाटती. हाय ग. अशा तऱ्हेने आम्ही आमच्या होमस्टेपर्यंत पोहोचलोय कसं बसा. पण मजा आली, व्ह्यूज पण चांगले होते. तर भेटूया थोडं फ्रेश होऊन आपण. तोपर्यंत बाय बाय. तर आता आम्ही आहे आता आमच्या जाका विलेजच्या होमस्टेवरती. आम्ही पोचलो 12:30-1 वाजता. टोटल डिस्टन्स सकाळी सांगितलं होतं 3 ते 4 आहे, पण ते जास्त आहे, नक्कीच जास्त आहे. कारण की बाकीच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती बघितलं तर ते ऑलमोस्ट 5-5:30च्या प्लसच दाखवत होतं. तर आम्ही इथे आल्यानंतर इथे आमचा लंच झाला, त्यानंतर ब्रीफिंग पण झाली आणि त्यानंतर मग ट्रेक लिडरनी त्याआधी कूलिंग एक्सरसाइजेस, लूजनिंग, स्ट्रेचिंग वगैरे घेतलं होतं. त्यानंतर आम्ही आता सगळे इथे दमलेत, झोपलेत. पण विषय असा आहे की आम्ही उद्या जे जाणार तेव्हा परत एकदा यापेक्षा जास्त हाईट गेन होणार आणि ऑक्सिजन कमी असणार. त्यामुळे ट्रेक लिडर बोललं आहे की
आज संध्याकाळी इथे एक धारा म्हणून एक विलेज आहे वरती, थोडंसं 1-1.5 किलोमीटरवर असेल म्हटलं, तिकडे अक्लमटायझेशन वॉकसाठी जायचं आहे. मग त्यानंतर आम्ही संध्याकाळी येऊन परत आमचा डिनर, मग उद्या सकाळी नेक्स्ट कॅम्पसाईट. हॅलो गाईज, आज आहे डे 3 ऑफ रुपीन पास. काल रात्री डिनर झाल्यानंतर आम्ही सगळे फ्रेंड्स बसलो होतो गेम खेळत, आणि आता जर सकाळी उठलो आहे. सकाळी उठल्यावर जरा बरं वाटतं, कारण की रात्री टेम्परेचर खूप खाली गेलं होतं. आता जरा उन्हात उभं राहून बरं वाटलं. आता आमचा टी झाला आहे. आता 8 वाजता ब्रेकफास्ट होईल. त्यानंतर आजची कॅम्पसाईट आहे आपली सर्वास थच म्हणून. ती इथून एक 8 ते 9 किलोमीटर आहे. तर ट्रेक लीडर बोलला मिनिमम तुमची स्पीड बघता एक 5 ते 6 तास लागते. आता यामध्ये पण आत्ता आपण जाखा विलेजमध्ये आहे ते आहे 9,000 फीटवरती. इथून सर्वास थच कॅम्पसाईट आहे 10,700 फीटवरती. तर कालचं जर कम्पेअर केलं तर आज डिस्टन्स जास्त आहे आणि त्याप्रमाणे हाईट थोडी कमी गेन होते. टोटल अराऊंड काहीतरी 1700 फीटपर्यंत हाईट गेन होईल. पण तिकडे तर बघूया, आता तिकडे ऑक्सिजन अजून कमी असणार आहे, त्यामुळे काय त्रास होईल का नाही माहीत नाही. पण तिकडे आपल्या आता दोन स्टे झाले, ते आता होमस्टेमध्ये होते इथे, कारण की गाव आहे. आता इथून पुढे जे काही स्टेज असतील ते सगळे आपले टेंट्समध्ये होतील. आणि एकदा आपण 10,700 फीट क्रॉस केले की ट्री लाईन संपून जाते. तिथे तुम्हाला झाड दिसणार नाही, तर पूर्ण ओपन मेडोजमध्ये तुम्हाला व्ह्यू दिसेल. सगळे कॅम्पसाईट तिथंच आहेत. आणि तिथून थोडंसं पुढे गेले की रुपीन रिव्हर स्टार्ट होईल. ठीक आहे, आपण आता मग आजची जर्नी बघूया. पहिले तर ब्रेकफास्टला जाऊ. ओके. आता आम्ही आमच्या जाखातल्या होमस्टेमधून निघालो आहे. स्टार्टिंगपासून खूप जास्त चढ आहे, पण ट्रेक लीडर म्हणतोय की हाफवेपर्यंत चढ आहे, तिथून थोडं सपाटी लागेल. असं आम्ही चाललो हार्डली एक 100 मीटर झाला असेल ना, 100-200 हार्डली 200 मीटर चाललो असेल. पण दम लागतोय भरपूर, कारण खूप जास्त ॲसेंट आहे, खूप स्टीप ॲसेंट आहे असं. त्यात ऑक्सिजन लेवल पण इथं कमी आहे आपल्यापेक्षा.
आता आम्ही आपल्या टी पॉईंटपासून जवळजवळ एक 300 मीटर पुढं आलो आहे. तरी थोडं फ्लॅट आहे. आता मधून चढ चालू होईल, मग शेवटी एकदम आपली रुपीन व्हॅली ओपन होईल. तिथं आपला ठीक आहे. आता बघूया तिकडे जाऊन कसं दिसतं. पण रूट टफ आहे, खरंच टफ आहे. तुम्हाला जर रुपीनला यायचंच असेल तर मग मेंटली प्रिपरेशन तर आहेच, पण फिजिकल खूप जास्त आहे. कारण की ते आता आमच्या ग्रुपमधल्याने भरपूर लोकांनी ऑफलोड केले, म्यूल्सवरती पाठवलेत बॅग्स त्यांच्या. त्यांची पण वाट लागली आणि मी बघा एवढी मोठं रक्षक घेऊन फिरतोय. पण ठीक आहे, मला आहे मॅनेजेबल. थोडं थांबत थांबत दम लागत होत आहे कवर. आम्ही सुरू केलं होतं सकाळी बरोबर 9:15 वाजता. आता वाजले एक दीड बकरा. जो 4 तास झालेत आणि ट्रेक लिटर बोलतोय अजून 3 किलोमीटर वर चढायचं आहे. आमचं शेवटचं 1 किलोमीटर आहे जिथून व्हॅलीमध्ये उतरणार, तो जरा जास्त आहे. तर बघूया कसं होतं. भाई रस्ताच संपत नाही आहे. इतकं कवर करतोय असं वाटतं की एका पॉईंट नंतर चढ येतोय आणि पुढे रस्ता संपल्यासारखं वाटतोय, आणि पुढे गेल्यावर असं वाटतंय की संपला रस्ता, आणि गेल्यावर दिसतंय की अजून एक व्हॅली ती पण क्रॉस करायची आहे. मगाशी म्हटलं होतं नाही, लास्ट 1 किलोमीटरचा स्ट्रेच आहे जो पूर्ण स्टीप आहे, तो सुरू झाला आता. एकदा त्या सुरुवातीलाच दम सुटतोय. आता चढ संपलाय. आता थोडं आलोय सपाटीला, पण सपाटीला आल्यावर एवढी एक भारी गोष्ट दिसली ना, एवढा आनंद झाला ना, जेवढा आनंद कधी इंजिनिअरिंगची डिग्रीचा म्हणजे रिझल्ट आल्यावर पण एवढा भेटला नव्हता आनंद. आणि ते म्हणजे आहे की समोर आहेत आमचे टेंट कॅम्प साईट तिकडे. लय भारी वाटते. आता जाऊन डायरेक्ट आडवं पडणार आहे. चला पटपट जाऊया. हवा खूप आहे, आवाज येणार नाही. आता आम्ही सुरुवात या कॅम्पसाईटवर पोहोचलेलो आहे. त्यांनी सांगितलं होतं 8 किलोमीटरचा ट्रेक आहे, पण तो नक्कीच जास्त, मिनिमम 10 तरी आहे. शेवटी म्हणजे असं वाटत होतं की आता गिवअप करूयात, पण नाही केलं. आलो आम्ही वरती. आत्ताच लंच झालं आहे, पण लंचमध्ये ह्यांनी काय आम्हाला कुठे कढी भात दिला. ठीक आहे, दादा डिनरला ह्यांनी चांगलं द्यायला पाहिजे. पण आम्हाला वाटलं होतं आमची कॅम्पसाईट पहिल्यांदा तिकडे जिथं व्हॅली आहे त्या व्हॅलीच्या स्टार्टिंगला असेल, पण तिकडे नाही आहे. तर उद्याची कॅम्पसाईट आमची लोअर वॉटरफॉलला असेल, बरोबर लोअर वॉटरफॉलच्या खाली जी व्हॅली आहे त्याच्या सेंटरला असेल. तर ठीक आहे, आज तर आता रेस्ट करत येते. आता तर झोपणार आहे, तो 1-1.5 तास तरी झोपणार आहे. नंतर संध्याकाळी अकलमेटेशन वॉकला जाऊयात आपण, मग तेव्हा भेटू. तो ये हमारी बालकनी है, शॉर्ट सी बालकनी. तो आप लोगों ने शूज़ भी बाहर रिमूव करने, अपनी स्टिक भी बाहर रिमूव करनी है ना. तो उसके बाद आप लोग अंदर जाओगे. तो जो भी जाएगा इसके अंदर, तो आप लोगों ने बड़ी पेयर में जाना है, ठीक है. और अंदर वाला कुछ गाना गाते रहना है, कहीं अंदर आप लोगों ने, है ना. तो इसीलिए जो भी Day 3 रुपीन पास. आज टेंट्समध्ये स्टे आहे आमचा. थंडी भरपूर येते, इथे स्लिपिंग बॅग दिलेत चांगले.
पण आता आम्ही टेंटमध्ये झोपायचा प्रयत्न करतो आता. आज रात्री इथं टेंटमध्ये खूप अवघड होणार आहे. ठीक आहे, उद्या सकाळी भेटूयात. सायनिंग ऑफ. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे टिफिन पासचा डे 4. रात्री बेकार थंडी पडली होती. स्लिपिंग बॅगमध्येच होतो कंटिन्यू. सकाळी उठल्यावर उन्हात आल्यावर जरा बरं वाटतं. थंडी तर आहे, थंडी आहे. केस वगैरे सगळे आता खराबच झाले. चावडी. आता सकाळी सगळ्यांनी आपलं काम उरकलं आहे तिकडनं. ब्रश वगैरे केला. बाप रे बाप, ब्रश पण नाही करायचं इथं. पाणी इतकं गार आहे, लय गार आहे. दुखायला लागली दाढ, सगळं जबडा दुखतं. नुसतं उन्हात उभं राहिल्यावर बरं वाटतं जरा. आता वाजले 7:10. टी टाईम होईल आमचा. चहा तर मी पित नाही. त्यानंतर आपण भेटूयात ब्रेकफास्टला. बाय बाय. तर आम्ही आमच्या सर्वच थच या कॅम्पसाईटवरून निघालो आहे. मागं शूट नाही केलं, तिथे खूप जास्त दगडी होती, बोल्डर्स. म्हणजे पडापडी नको. जसं आम्ही वर चढतो तशी व्हॅली ओपन होत चालली. आता ह्या लेवलपासून आम्हाला जो अप्पर वॉटरफॉल आहे तो दिसतोय क्लिअर एकदम. आणि आता आपली नेक्स्ट कॅम्पसाईट असणार आहे धनराज टच म्हणून आहे. इथून एक 4-5 किलोमीटरवर आहे. डिस्टन्स कमी आहे पण हाईट घेणं आज पण तेवढंच आहे. ती काहीतरी 12,300 फुटावर आहे. आम्ही सुरुवातीमध्ये होतो काहीतरी 10,000 फुटावर. जास्त पण 2300 फुटाची हाईट घेणार आहे. डिस्टन्स कमी आहे. ठीक आहे, आता बघत व्हॅलीचा घेऊ आपण. जेवढं बोल्डरचं सेक्शन होतं सगळं कंप्लीट झालं. जवळजवळ 90% चढ संपलं. पण जसं आम्ही वरती आलो पूर्ण व्हॅली ओपन झाली. मगाशी जेव्हा एकच वॉटरफॉल दिसत होतं तर 2 वॉटरफॉल दिसतात. इतकं बाहेर दिसतंय ना, साईडनी पूर्ण फुल आहेत. बरोबर व्हॅलीच्या सेंटरला 2 धबधबे काढतात. आम्ही तर प्रॉपर व्हॅलीमध्ये घुसलो आहे. पण अजून थोडा एक 10% चढ राहिला आहे. त्याच्यानंतर आमची कॅम्पसाईट येऊन जाईल. पण इथे वरती आल्यावर थंडी बेकार वाढली, त्यामुळं फ्लीस टाकून घेतली. तोंडाला वार लागते, पोट फाटतात, नाकात गार हवाच येते. त्यामुळे मग हे पण पॅक करून ठेवले. लांब तिकडे ट्री लाईन दिसते. चढ पण संपलाय. कॅम्पसाईटच्या जवळ पोहोचतो. इथून पूर्ण जे काही दिसतील त्याला मेडोज म्हणतात. जिथे झाडं नसतात, फक्त गवत असतं. ते पण जास्त नाही उगवत. 2-3 घंटे. ठीक आहे, आता भेटत आपण कॅम्पसाईटमध्येच. कारण की आता पावसाची पण शक्यता आहे.
आत्ता आम्ही आहे धनराज थज या कॅम्पसाईटवरती. ही सी लेवलपासून 12,000 फीटवरती. म्हणजे आता जी आपली लास्ट कॅम्पसाईट होती तिथून आम्ही जवळजवळ 2,000 फीटवरती आलो. ती 10,000 फीटवर होती, आता आहे 12,000 फीटवर. आणि आत्ता आम्ही एक्झॅक्ट आपला जो रुपीन वॉटरफॉल आहे, जो लोअर वॉटरफॉल आहे अप्पर वॉटरफॉल, एक्झॅक्ट त्याच्या समोर आमची कॅम्पसाईट आहे. आता आजचा ट्रेक तरी कालच्या कम्पॅरिझनमध्ये ठीकठाक होता, डिस्टन्स पण कमी होतं, त्यामुळे लवकर कवर झालं. आता ठीक आहे, आता तर काही काम नाही आहे. आता आम्ही जरा इथल्या व्ह्यूज वगैरे इथं फिरून येतो. मग संध्याकाळी बघूया, जर इथे वेदर क्लिअर असेल तर आपल्याला स्टार गेजिंग करायला मिळू शकते एखाद्या वेळेस. आत्ता सगळं म्हणजे आमचं ॲक्लमटायझेशन वॉक वगैरे झालं आहे. आम्ही रुपीन पासच्या बरोबर खाली आमची कॅम्पसाईट आहे. आणि आत्ता काहीतरी 6 वाजलेत, पण 5 वाजताच सूर्य पूर्ण इथे याच्या मागून निघून गेला. सनसेट नाही झालं, पण सूर्य निघून गेला. त्यामुळे दरीत आता सावली आहे, त्यामुळं थंडी पण भरपूर आहे. आता अजून तरी काय नाही आहे. उद्याचं ब्रीफिंग एक थोड्या वेळाने आम्हाला बोलवतील, त्यानंतर ठीक आहे, उद्याचं प्लॅन तेव्हाच कळेल. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम धनराज थज कॅम्पसाईट, जी आहे 12,000 फुटावरती. इथे ऑक्सिजनची कमी आहे खूप, त्यामुळे दम लागतो आहे बोलायला. आजचं टार्गेट असेल आपलं इकडे अप्पर वॉटरफॉल आहे. त्या अप्पर वॉटरफॉलची लेफ्ट साईडला आपली कॅम्पसाईट आहे. ती इथून जवळजवळ काहीतरी 12,300 फीटवर आहे, किंवा 12,000 ते 300 फीटवर. तर टोटल आहे आजचं डिस्टन्स आहे 4 किलोमीटर. आणि त्या 4 किलोमीटरमध्ये आमचं जवळजवळ 2200-2300 फीट हाईट गेन होणार आहे. तर ठीक आहे, आता जर उठलो आहे, आवरून ब्रेकफास्ट करून आपण भेटूया ट्रेनमध्ये. आम्ही आमच्या कॅम्पसाईटवरून निघालो आहे. आज वेदर खराब असं सांगितलं आहे, त्यामुळे लवकर निघायचं आहे, लवकरात लवकर तिकडे वरती पोहोचायचं आहे. आज 90% सगळं चढच आहे, आणि त्यात पण भरपूर सगळा आईस पॅचेस आहे, त्यातून आम्हाला क्रॉस करायचं आहे. जसं जसं वरती चाललो ना तसं ऑक्सिजन कमी होत चाललं आहे. आणि प्रत्येक पावलावर ही जी बॅग आहे तिचं वजन वाढते असं वाटते. अधूनमधून बघूयात रूट कसं आहे, आणि मग भेटूयात आपण डायरेक्ट आपल्या अप्पर वॉटरफॉल कॅम्पसाईटवरती, जी आहे 12,300 फुटावर. आता आम्ही चढतो इथं, नाही म्हटलं तरी 55 ते 60 डिग्रीचा चढ आहे धबधब्याच्या कडेकडेने. आणि पुढून परत आईसमध्ये चालायचे. सगळे एकदम मुंग्यांच्या लाईन सारखं दिसतंय, सगळे एका पाठोपाठ एक चालतात. चल आता एक 30% भाग राहिला आहे टप्पा तो. हा एक अप्पर वॉटरफॉल, आणि इथेच आमची कुठेतरी कॅम्पसाईटवरती, ते काही दिसत नाही इथून, पण लय दम लागतोय, असे पाय घायला आलेत. येत आहेत सगळे मागून, हळूहळू जाऊयात वरती. तिथे पाऊस चालू झालाय, पण आता काही रेनकोट नाही घालत, लय टाईम जाईल. आम्ही खाली टिपके दिसतात का कलरफुल,
तिकडून वरती आलो आत्ता आणि आता इथं पोचल्यावर दिसते आम्हाला आमची कॅम्पसाईट. जो आनंद परवा झाला होता का नाही कॅम्पसाईट दिसल्यावर, त्याच्यापेक्षा 100 पटीने आज होतोय. वाट लागली. तर पोचलोय रुपीन पास ट्रेक अप्पर वॉटरफॉल कॅम्पसाईट. 13,300 फीट. तर पहिले तर चेंज करून आवरूयात. हा ना, आत्ता आम्ही बेस कॅम्पचे सॉरी कुठं आलो आत्ता पण रुपीन पास ट्रेकच्या अप्पर वॉटरफॉलच्या कॅम्पसाईटवरती आम्ही पोचलो. एक 10-15 मिनटं झाले, पण पाऊस चालू झाला म्हणून आम्हाला आता टेंटमध्ये बसावं लागतं. बंद करून इतका जोराचा वारा चालू आहे. आणि इथं जर तुम्ही नीट बघितलं बाहेर गारा पडत आहेत, गारा. थोड्या वेळाने त्याचं रूपांतर स्नोमध्ये पण होऊन जाईल, स्नोफॉलमध्ये. अरे स्नोच बेकार. टोटली स्नो आहे हे बघ. अरे हा स्नोच आहे, बघितलं दाखव. स्नोफॉल चालू आहे, स्नोफॉल. आणि वारा पण खूप आहे, थंडी पण डेंजर आहे. तुम्ही आम्हाला बघू शकता, आम्ही पूर्ण पॅक होऊन बसलोय टेंटच्या आत. तरी पण थंडी वाजती. थंडी वाजतीच आहे. नको 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 चेन नको उडायला. थोडं वारा कमी होते, सुटेल नाही तर. आता थोडा वेळ आम्हाला तर असंच बसावं लागेल पाऊस बंद होईपर्यंत. ठीक आहे, जरा उघडला की मग आम्ही बाहेर येऊ. आम्हाला येऊन 10 मिनिटं झालेत आणि इतका बेकार स्नोफॉल सुरू झालाय. 5 मिनिटात हे सगळं हिरवं सगळं पांढरं होऊन गेलंय. आत्ता इकडचे सगळे माउंटेन दिसत होते, तर काहीच दिसत नाहीये. पण भारी आहे, भारी आहे. पण आता नंतर थंडी वाढणार आहे, वाट लागणार आहे. स्नोफॉल थांबलाय आता, हलकं कसं उघडलंय थोडं, त्यामुळे उजेड आलाय. पण त्याच्यामुळं व्ह्यू इतका भारी दिसतोय. इथून खालची आमची कॅम्पसाईट सुद्धा दिसतोय आम्हाला इथून. तर व्ह्यू बघायचा आहे का तुम्हाला? तर लंचला जायचं आहे. 5-10 मिनिटात सगळं पांढरं होऊन जाईल. इकडे पण बघा, आम्हाला आज उद्या ह्या साईडलाच जायचं आहे. ठीक आहे, आता लंचमध्ये भेटूयात. खूप थंडी वाजते बाबा. आज आहे डे 6 ऑफ रुपीन पास. आज आमचं समिट पुश आहे, म्हणजे थोडक्यात मला क्रॉस पास करायचं आहे. रेजर फॉक्स 8. आज आम्हाला आपलं रुपीन पास क्रॉस करायचं आहे. आत्ता वाजलेत 2:18. 3 वाजता निघायचं आहे. आता पहिले 2:30ला ब्रेकफास्ट करूयात, निघूयात. थंडी बेकार आहे, वाट लागली आहे. ठीक आहे, आपण आता भेटूया ट्रेनमध्ये डायरेक्ट.
पहाटे 3 वाजता 3:30 वाजता चालू केलं क्लाइम. आता हाफ वे कव्हर केले. आता आम्ही गलीसाठी रुपेन गलीसाठी पुढे चाललोय. थंडीमुळे सगळं गोठले, आवाज पण नीट येत नाहीये. 2 माणसांमुळे आम्हाला एवढं सफर करावं लागलेलं आहे. नाहीतर आम्ही बरोबर पोहोचलो असतो. ठीक आहे, तर डायरेक्ट भेटूया आपण गलीमध्ये. मध्ये ते रस्त्याचे शॉट ॲड करेन मी. आता आम्ही गलीच्या स्टार्टिंगला आहे. इकडं मागं गली आहे. तर एक ब्रेक राहील, त्यानंतर सगळ्यात या ट्रेकचं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट अवघड भाग रुपेन पास. हॅलो एव्हरीवन. 15,500 फुटावरून 15,500. थंडी खूप आहे, जीभ जड झाली आहे. खरं माझा जीभ हे होत नाहीये. शेवटचा एकदम टफ होता. नेमकं आपल्या कॅमेऱ्याची मेमरी फुल झाली. पण वरती आल्यावर व्ह्यू बघा. और भाई ए बच्चे लोग इधर कौन भाई धीरे. आम्ही खाली येऊन एक हाफ वे कवर झालं आमचं 50%. पण आता परत स्नोफॉल चालू झाला आहे. समोर टी पॉईंट दिसतोय, तिथे एकदा ब्रेक घेऊयात कारण की आता खतम झालं आहे. ते पाय दुखतो. तर अजून भरपूर जायचं आहे. ठीक आहे, बघूया पुढे. आज आहे डे 7 ऑफ रुपेन पास. आम्ही आत्ता रोंटी घाट या कॅम्प साईडवर आहोत. समिट आपलं क्रॉस पास झाल्यानंतर एक 14 किलोमीटर आहे. 14 किलोमीटर नंतर म्हणजे असं डिसेंटच आहे. पोचतो एक आम्ही काल काहीतरी लक्षात नाही 2-2:30ला पोचलो असेल इथे. पण त्याच्यानंतर हार्डली 10 मिनिटच फक्त इथे क्लिअर वेदर होतं. त्याच्यानंतर जो पाऊस चालू झाला आहे तो अजून थांबलाच नाही आहे. त्यामुळे काल काय शूट नाही करता आलं. आज सकाळी पण काय शूट नाही करता आलं. आता मग निघताना चित्री आहे म्हणून व्हिडिओ बनवतो. आता तुम्ही व्ह्यू बघा. ही आहे आमची कॅम्प साईट. सगळ्या आता निघायच्याच तयारीत आहेत. आता ह्या रॉन्टी घाटपासून आम्हाला 1-1.5 किलोमीटर जायचं आहे. तिथे आमचे सगळे कॅम्पर वगैरे असतील. तिकडून मग आम्ही सांगला विलेजसाठी निघणार आणि सांगलामधून डायरेक्ट शिमला. मग इथून पुढे तर काय शूट नाही करणार. इथेच व्हिडिओचा एंड करूयात आपण कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल अजून. ठीक आहे,
तर हा माझा पहिला व्हिडिओ होता. कसा आला आहे नक्की सांगा, कमेंटमधून सांगा. काय चुकलं असेल तर तेही कळवा, अजून इम्प्रूव्हमेंट पण सांगा. नक्की त्यावर आपण वर्क करू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.